नमस्कार. आज मी तुम्हाला धार्मिक कार्यवेळी पितांबर का नेसावं याबद्दल थोडं सांगणार आहे. तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि जर नाही आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धार्मिक कार्याच्या वेळी पितांबर नेसण्याचा नेमका उद्देश कोणता? तर धार्मिक कार्य किंवा विवाह अशा मंगल कार्याच्या वेळी मुख्य कर्त्या व्यक्तीने नेहमीचे कपडे परिधान करण्यास काय हरकत आहे? तर गणवेश ही संकल्पना विविध क्षेत्रांमध्ये प्रचलित आहे. घरात साध्या कपड्यांवर वावरणाऱ्या पोलिसांनी जर कामावर हजर होण्यासाठी वर्दी चढवतात, त्याच्या अंगी एक प्रकारचा जोश आणि तत्परता संचार. तसंच समाजातील विविध स्तरातील प्रत्येक व्यक्तींकडून कळत नकळतपणे आपापल्या वस्त्राविषयीचे संकेत पालन होते. यावरून प्रसंगानुरूप वातावरण निर्मिती होण्यासाठी विशिष्ट पोशाखाची आवश्यकता असते असं सिद्ध. विशिष्ट प्रयोगशाळेत किंवा शल्यकर्माच्या दालनात म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करताना बाहेर वापरलेले वस्त्र किंवा पादत्राण घालून जाता येत म्हणजे ते एक प्रकारचं सोवळच पाळतात. त्याचप्रमाणे जर आपण धार्मिक कार्याच्या वेळी धुतलेलं वस्त्र किंवा पितांबरासारखं वस्त्र नेसून अंगावर उपरणं पांघरले तर काय चूक आहे? वस्त्र धारण करण्याविषयी आपल्या ग्रंथांमध्ये सांगण्यात आले की शयनगृहात, घराबाहेर व देवपूजेत वेगवेगळी वस्त्र वापरावी. गृहस्थाश्रमाने डाव्या कुशीला व बिंबीजवळ निळा करून खोचलेलं, तसंच पाठीमागे कासोटा घातलेले असे त्रिकच्छ वस्त्र नेसावे. तर त्रिकच्छ म्हणजे काय? त्रिकच्छ म्हणजे धार्मिक विधी, पूजा किंवा सोहळ्यामध्ये नेसलं जाणारं असं धोतर, ज्याला काष्ठा म्हणजे 3 वेळा 3 गाठी असतात, अशा 3 खोचलेले असतात. सामान्य धोतरापेक्षा हे अधिक सोयीस्कर आणि व्यवस्थित असतं, ज्यामुळे पूजा करताना हालचाल करणं सोपं. हे मुख्यतः गृहस्थाश्रमी पुरुषांसाठी विधी करताना अनिवार्य मानलं जाते. तसेच हे वस्त्र हानी न झालेले म्हणजे न फाटलेले, न चुरगळलेले असावे. निळे घालून रंगवलेले किंवा पूर्ण निळे वस्त्र धर्मकार्यप्रसंगी वापरू नये. धर्मकार्यासाठी रेशमी वस्त्र, लोकरी वस्त्र आणि धुतलेली वस्त्र ही उत्तरोत्तर श्रेष्ठ मानलेली आहे. सकच्छ म्हणजे कासोटा घातलेले वस्त्र नेसून आणि अंगावर उपरण धारण करून स्थानापन्न होताच आरंभ केलेल्या धार्मिक कार्याविषयी त्या व्यक्तीच्या मनात श्रद्धा व आवड निर्माण होते. धार्मिक कार्याच्याही विकच्छ म्हणजे कासोटा नसलेले वस्त्र नेसलं असता त्या कार्यातील अपेक्षित धार्मिक संस्कार मनात उमटत नाही. नित्यपूजा, होम यासारखे देवकार्य, श्राद्ध, तर्पण यासारखे पितृकार्य नित्य वापरातील वस्त्रांवर न करता त्यावेळी सकच्छ धूत वस्त्र परिधान करणे म्हणजे धुतलेलं आणि कासोटा असलेले वस्त्र धारण करणे हे योग्य ठरतं. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी दिलेली माहिती चांगली वाटली तर लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती पुढेसुद्धा पाहिजे असल्यास माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.